ही शेवची भाजी तुम्ही घरी एकदा ट्राय केलात ना तर हॉटेलमधली कोणतीही भाजी विसरून जाल, इतकी चवीला अप्रतिम होते। भाजीसाठी लागणारी पेस्ट बनवताना यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत। तो कोणता आहे ते व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला समजेलच। चला तर मग शेवची भाजी बनवायला सुरुवात करू। त्यासाठी इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे, त्याचबरोबर एक मोठा कांदा उभ्या शेपमध्ये कट करून घेतला आहे। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, कोथिंबीर आहे आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत। शेवची भाजी बनवण्यासाठी इथे मी बाजारामध्ये जी रेडीमेड शेव मिळते ती घेतली आहे। कोणत्याही किराणा दुकानात अशा प्रकारची शेव तुम्हाला मिळून जाते। तर ही मोठ्या साईजमध्ये असते। त्यांना जर तुम्ही सांगितलात ना की शेवभाजी बनवण्यासाठी लागणारी शेव द्या तर ते अशाच प्रकारे तिखट शेव देतात। ही शेवची साईज थोडीशी लांबट आहे, त्यामुळे आपण काय करायचं आहे, तुकडे तुकडे करून ह्याची साईज थोडीशी छोटी करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी शेव कट करून घेतले आहेत। आता गॅसवरती तवा ठेवला आहे। तव्यामध्ये सर्वात प्रथम 2 चमचे तेल घालायचं आहे। यामध्ये कांदा घालायचा आहे। गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवून कांदा सोनेरी रंगावरती होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा पटकन भाजण्यासाठी आणि सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये फक्त 1 चिमटभर मीठ टाकायचं आहे, त्यामुळे कांदा खूप लवकर मऊ होतो, त्याचबरोबर भाजतो देखील। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि आलं देखील कांद्याबरोबरच भाजून घ्यायचं आहे। कांदा सोनेरी रंगावरती भाजला गेला आहे, साईडला काढू। आता यामध्ये खोबरं घालायचं आहे आणि खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरं आपण दोन्हीही एकत्र भाजलं नाही, कारण कांद्यामुळे खोबरं मऊ पडण्याची शक्यता असते। खोबरं वेगळं भाजलं गेलं ना ते कुरकुरीत छान असं भाजलं जातं। आता सोनेरी रंगावरती हे देखील भाजून झालं आहे। हे साईडला काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि कांदा घालायचा आहे, त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घेताना शक्यतो देठासकटच घ्यायची आहे। आता यामध्ये सिक्रेट पदार्थ घालणार आहोत, तो म्हणजे ही तिखट शेव आहे ना ती अगदी थोडीशी 2 चमचे घ्यायची आहे। हातामध्ये थोडेसे बारीक तुकडे करायचे आणि ती यामध्ये घालायची आहे। यामध्ये जाईल आता अर्धा कप पाणी आणि एकदम फाईन पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे। यामध्ये शेव घातल्यामुळे ना पेस्ट एकदम एकसारखी छान तयार होते, यामधून पाणी अजिबात वेगळं होत नाही। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम छान अशी ही पेस्ट तयार झाली आहे। गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो देखील घालायचा आहे। पूर्ण प्रोसेस होईपर्यंत गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे। कांदा हलकासा भाजला गेला की यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो देखील घालायचा आहे। कांदा आणि टोमॅटो दोन्हीही सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। अर्ध्या सेकंदासाठी हे भाजल्यानंतर यामध्ये तयार केलेली पेस्ट घालायची आहे। पेस्टमध्ये आपण ऑलरेडी सर्व काही भाजून घेतलेलं असल्यामुळे आता जास्त भाजण्याची गरज नाही। 1 ते 1.5 मिनिटासाठी ही पेस्ट तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे। यामध्ये आता थोडेसे मसाले घालू आपण, जसे की यामध्ये जाईल 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद घालायची आहे, 1.5 चमचा इथे मी लाल तिखट वापरत आहे। भाजी थोडीशी आपल्याला झणझणीत करायची आहे, त्यासाठी 1.5 चमचा वापरत आहे। त्याचबरोबर यामध्ये जाईल अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त मीठ। आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घेऊ। यामध्ये 1.5 ग्लास गरम केलेलं पाणी घालायचं आहे। पाणी शक्यतो गरमच वापरावं, त्यामुळे भाजीला गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला चव आणि कलर दोन्हीही खूप छान येतात, त्यासाठी इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। जवळजवळ 1.5 ग्लास गरम पाणी ते वापरलं आहे। एकसारखं हे मिक्स करून घेऊ। गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजीला जशी जशी उकळी येत जाईल ना तसं भाजीवरती कट येण्यास सुरुवात होते। आता भाजीवरती कट दिसत नाही, पण आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी भाजी उकळून घ्यायची आहे, त्यामुळे याच्यावरती जो तेलाचा कट येण्यास सुरुवात होते। 2 मिनिटे भाजी उकळल्यावर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं याच्यावरती कट येण्यास सुरुवात झाली आहे। वरती जो फेसाळ भाग दिसतो ना तो तेलाचाच भाग असतो। जेव्हा आपण भाजीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करतो ना तेव्हा तो तेलाचा भाग अगदी व्यवस्थित दिसतो। भाजी 1-2 मिनिटासाठी व्यवस्थित उकळल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि त्यानंतरच यामध्ये शेव घालायचे आहेत। शेव घातल्यानंतर भाजीला अजिबात उकळी आणायची नाही, नाहीतर काय होतं तर पूर्ण शेवचा सगळा लगदा होऊन बसतो। तर त्यासाठी भाजीचा गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरम असतानाच यामध्ये शेव घालायची आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर भाजी केल्यानंतर लगेच जेवणार असाल ना तर त्यावेळेसच यामध्ये शेव घालायची आहे। जर तुम्हाला जेवणासाठी वेळ असेल ना तर काय करायचं आहे, अशा प्रकारे तुम्ही फक्त ही भाजी तयार करून ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही जेवायला बसताना तेव्हा त्यावेळेसच यामध्ये ही शेव घालायची आहे। त्यामुळे शेव अगदी व्यवस्थित मऊ राहते, खूप जास्त त्याचा लगदा होत नाही।
तर अशा प्रकारे घरच्या घरी मस्त अशी झणझणीत शेवची भाजी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. चवीला इतकी अप्रतिम होते की तुम्ही बाहेरची कोणतीही भाजी खाणं विसरून जाल, इतकी टेस्टला अप्रतिम होते. त्याचबरोबर जेवत असताना याच्याबरोबर लिंबू आणि कांदा घ्यायचा आहे, त्यामुळे याची चव खूपच पटीने वाढते. तर अशा प्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी झणझणीत अशी शेवभाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मी मसाल्यांमध्ये धना पावडर, जिरा पावडर वापरले आहे. तुमच्याकडे जर धना पावडर आणि जिरा पावडर रेडी नसेल ना, तर काय करायचं आहे, जेव्हा आपण खोबरं भाजलं ना त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये धने जिरे अख्खे घालू शकता आणि खोबऱ्याबरोबर ते देखील भाजू शकता. त्यामुळे तुम्हाला वेगळी पावडर घालण्याची आवश्यकता लागणार नाही. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.